तू तुझ्या प्रेग्नेन्सीमध्ये इतकी ॲक्टिव्ह कशी काय राहतेस की इतकं सगळं करतेस आणि प्रेग्नेंट तर अजिबातच वाटत नाही? हा एकच प्रश्न मला पहिल्यापासून आत्तापर्यंत माझ्या प्रत्येक व्हिडिओच्या खाली विचारण्यात आलाय. त्याचं उत्तर म्हणजे ही आहे माझी मम्मी. हा, फक्त आजारपण सोडलं ना तर मी हिला कधीच थकलेलं बघितलेलं नाहीये, कारण कामावर जाऊन सुद्धा सगळं घरचं हँडल करून मी हिला नेहमी ॲक्टिव्ह पाहिलेलं आहे. त्यामुळे कदाचित तिचेच गुण माझ्यामध्ये उतरलेत. उलट हिच्या पुढे तर मी काहीच नाहीये, मी तरी अशी म्हणेल. आता प्रेग्नेन्सीमध्ये मला काही त्रास होत नाहीत असं नाहीये, त्रास हे होतच राहतात. पण जर हे त्रास मी तुम्हाला दाखवत राहिले तर तुम्हाला माझे व्हिडिओ बघण्यात कसा आनंद भेटेल ना. असो, संध्याकाळी आमची आज लाईट गेली होती आणि खूपच वेळ नव्हती. देवाला दिवाबत्ती करून घेतली आणि तुळशीपुढे सुद्धा दिवा लावून घेतला आणि किती छान वाटतंय ना हा व्ह्यू. पण हा व्ह्यू एन्जॉय करत बसले ना तर मच्छर मला पूर्णच फोडून टाकणार आहे. त्यामुळे म्हणलं चला आज मम्मी सोबत आहे ना स्वयंपाकात मदत करूया. आज मम्मी बनवत होती वांग्याची भाजी. त्यासाठी आधी कांदा, टोमॅटो ह्या सगळ्या गोष्टी छान भाजून घेतल्या आणि खोबरं, लसूण ह्या सगळ्याची पेस्ट आहे ना आज कुठूनच केली होती आणि आपले रेग्युलर मसाले बस इतकंच टाकलं ना तर ही वांग्याची भाजी एकदम भारी लागते चवीला. तुम्ही पण ट्राय करून बघा. आज मस्त आमरसपुरी एन्जॉय केली. चला भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.